संपवण्यासाठी मनगटात दम लागतो, ते घरात बसणाऱ्यांचं काम नाही. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंनी लावला टोला. उभाटा सर्व निवडणुका मशाल चिन्हावरच लढणार. मशाल चिन्हाशी साधर्म्य असलेलं चिन्ह वगळा. उभाटाची केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्राद्वारे विनंती. हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालेल्या मनसैनिक जय मालोकर कुटुंबियांची अमित ठाकरेंनी घेतली भेट. कुटुंबियांना दिला आर्थिक मदतीचा हात. कर्जाच्या परतफेडीसाठी फायनान्स कंपनीकडून होणाऱ्या तगाद्याला कंटाळून डॉक्टरनं दवाखान्यातच केली आत्महत्या. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर फायनान्स कंपनी विरोधात गुन्हा दाखल. यशस्वी शिंदे हत्या प्रकरणी हिंदू संघटनांचा चिपळूणमध्ये मोर्चा. पोलीस आणि मोर्चेकऱ्यांमध्ये बाचाबाची. आंतरराज्य बालमजूर तस्करीचा पर्दाफाश. मध्य प्रदेशातील बालमजूर बीडच्या माजल गावात मेंढ्यांचा व्यवसाय करताना अमानुष वागणूक. बालकल्याण समितीकडून मुलांची सुटका. महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने पॅरिसमध्ये घडवला इतिहास. 50 मीटर रायफल थ्री पोज प्रकारात पटकावलं कांस्य पदक. काशाबा जाधवांनंतर ऑलिम्पिकमध्ये स्वप्नीलनं महाराष्ट्राला वैयक्तिक कामगिरीत मिळवून दिलं पदक. कुटुंबियांना आनंदाश्रू अनावर. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती उपवर्गीकरणाला सुप्रीम कोर्टाची मान्यता. न्यायमूर्तींचा 6-1 असा बहुमतानं निकाल. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाचा मोठा निर्णय. हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस आणि ढगफुटीमुळे मोठं नुकसान. आतापर्यंत 3 मृत्यू, 50 पेक्षा जास्त बेपत्ता. युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य.